नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणानं चर्चेत असलेले अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके आता भोंदूबाबा प्रकरणामुळे पुन्हा एकदा मोठ्या चर्चेत आलेत। सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील भोंदूबाबा नानासाहेब विरकर यांचा सत्कार करत पायावर डोकं ठेवून आशीर्वाद घेताना खासदार निलेश लंकेसह पत्नीचे फोटो व्हायरल झालेत। यामुळे खासदार निलेश लंके आणि त्यांच्या पत्नी राणी लंके या आता चर्चेत आल्यात। नाशिक जिल्ह्यात खरात प्रकरण अजूनही ताजच आहे। त्यातच आता सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। माढा तालुक्यातील आहेगाव येथे दरबार भरविणारा कथित भोंदूबाबा नानासाहेब विरकर उर्फ गुरुमाऊली महाराज आणि त्याच्या भावाला पोलिसांनी अटक केली आहे। भोंदूगिरी, फसवणूक आणि आर्थिक लुबाडणुकीसह विविध कलमान्वये त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आलेत। या प्रकरणी आता आणखी एक खुलासा झालाय। खासदार निलेश लंके आणि भोंदूबाबा नानासाहेब विरकर यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले। यामुळे संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे। भोंदूबाबा विरकर आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार निलेश लंके यांच्यातील जवळीक घट्ट असल्याचं या फोटोतून निष्पन्न झालंय। गुरुमाऊली महाराज हा आहेगाव येथील स्वतःच्या 5 एकर जागात एसी दरबार भरवत होता। दरबारात आलेल्या भक्तांनी फक्त नाव सांगितल्यानंतर त्यांच्या बँक खात्याचा क्रमांक आणि खात्यातील शिल्लक रक्कम अचूक सांगत असल्याचा दावा केला जात होता। त्यामुळे अनेक भाविक त्याच्याकडे आकर्षित होत होते। दरम्यान खासदार निलेश लंके आणि त्यांच्या पत्नी राणी लंके यांचे या गुरुमाऊली सोबतचे काही जुने फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत। विशेषतः या भोंदूबाबाचा आशीर्वाद घेताना खासदार निलेश लंके थेट खाली वाकलेले फोटो दिसून येत आहेत। तर राणी लंके जिल्हा परिषद सदस्य असताना गुरुमाऊली भक्त परिवाराने त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्याचा फोटो समोर आलाय। तर एका फोटोत खासदार निलेश लंके यांनी गुरुमाऊलीला शाल घालून सन्मान केल्याचंही दिसतंय। आणखी एका छायाचित्रात ते गुरुमाऊलीच्या पायावर डोकं ठेवून आशीर्वाद घेताना दिसत असल्याने या प्रकरणाची अधिकच चर्चा रंगली आहे। खासदार निलेश लंके यांच्या सोशल मीडियावर एका पोस्टमध्ये करेक्ट नियोजन, परफेक्ट कार्यक्रम अशी कॅप्शन देत गुरुमाऊलीचा आशीर्वाद मिळाल्याचा उल्लेख करण्यात आला होता। त्यामुळे आता या फोटो आणि पोस्टवरून विविध राजकीय चर्चेला उधाण आलंय। स्थानिक स्तरावर गुरुमाऊलीबाबत अनेक दावे केले जात होते। बंगालमध्ये 7-8 वर्ष राहून त्यानं काळी विद्या शिकल्याची चर्चा होती। तसेच तो स्वतःला हनुमानाचा अवतार असल्याचं सांगत असल्याचाही दावा केला जातोय। राजकारणात विजय मिळवून देण्याची क्षमता असल्याचं तो सांगत असल्याने 2024च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान त्याचा काही प्रभाव होता का, अशा चर्चाही आता सुरू झाल्यात। मात्र या सर्व दाव्यांना अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी मिळाली नाहीये। पोलीस तपासानंतरच आता सत्य स्पष्ट होणार। सध्या पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत असून आर्थिक फसवणूक आणि भोंदूगिरीच्या आरोपांची चौकशी सुरू आहे। खासदार निलेश लंके आणि या कथित भोंदूबाबातील नेमकं काय संबंध होते याबाबतही राजकीय वर्तुळात चांगली चर्चा रंगली आहे। मात्र तपास पूर्ण झाल्यानंतरच या प्रकरणातील सत्य समोर येणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24।